गुड मॉर्निंग टू ऑल. सो लास्ट टाइम आपण कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरल प्लेट कॅपॅसिटर बघितलेला होता. फॉर्म्युला आठवतोय बघा. कॅपॅसिटी इज गिव्हन बाय फॉर्म्युला दॅट इज C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D. म्हणजे एअर कॅपॅसिटर असेल, म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये एअर असेल तर कॅपॅसिटी काय असणार आहे? एअर कॅपॅसिटर जर असेल, पॅरल प्लेट एअर कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला होणार आहे C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय DN. ठीक आहे. आणि दोन प्लेट्सच्या मध्ये डायइलेक्ट्रिक भरलेला असेल, म्हणजे डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटर असेल, if there is a dielectric capacitor then capacity is A epsilon naught K divided by D. फॉर्म्युला पार्ट पाहिजे, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय? A epsilon naught by D किंवा A epsilon naught K divided by D. ओके, A epsilon naught divided by D किंवा A epsilon naught K divided by D. So this is the formula. फॉर्म्युला पार्ट आहे का? A epsilon naught by D किंवा A epsilon naught K divided by D. आता या दोन फॉर्म्युल्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की दोन प्लेट्सच्या मध्ये K डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचं मटेरियल जर भरलं तर कॅपॅसिटी काय होते? K टाइम्स होते. ओके, सो ड्यू टू डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटी increases by K टाइम्स. हे महत्वाची गोष्ट आहे. कॅपॅसिटी इन्क्रीजेस बाय K टाइम्स. आता एक क्वेश्चन याच्यावर बघूया. क्वेश्चन काय बघा. अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर इज कन्स्ट्रक्टेड विथ पॅरल प्लेट ऑफ एरिया. ओके, एरिया दिलेला आहे. बर, एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ प्लेट इज that is 0.028 मीटर स्क्वेअर. आफ्टर दॅट सेपरेशन म्हणजे काय म्हणतो आपण? दोन प्लेट मधलं सेपरेशन, दॅट इज स्मॉल d. 0.550 मिलीमीटर आहे. अँड पोटेन्शियल डिफरन्स दिलाय PD, म्हणजे फी दिलाय दॅट इज 20.1 व्होल्ट, दॅट इज PD. तर काय करायचं आहे? फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इच प्लेट. म्हणजे चार्ज काढायचा आहे, प्रत्येक प्लेटवरचा चार्ज. आता चार्जचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे? माहिती नसतील तर शिव्या खाव्या लागतील तुम्हाला, बरोबर आहे ना? चार्जचा फॉर्म्युला कॅपॅसिटीच्या स्वरूपात काय फॉर्म्युला आहे रे? सांगा रे. CV म्हणजे त्याच्यासाठी अगोदर कॅपॅसिटी काढावं लागेल. आता इथे ज्या अर्थी K दिलेलं नाही त्या अर्थी हा काय आहे? एअर कॅपॅसिटर आहे, एअर कॅपॅसिटर. ओके, सो एअर कॅपॅसिटर कॅपॅसिटी अगोदर काढूया. कॅपॅसिटी इज A एप्सिलॉन नॉट बाय D येणार. ओके, किंवा कॅपॅसिटी सहित कॅल्क्युलेशन करूया. सो Q इज इक्वल टू C इंटू V. सो Q इज इक्वल टू C आहे A एप्सिलॉन नॉट बाय D इंटू व्होल्टेज. सो A किती आहे? 0.028 इंटू इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻⁻12. व्होल्टेज आहे 20.1 and divided by separation between plates, that is 0.55 into 10⁻³ हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं 4.51
into 10 raised to minus 10 coulomb. नाही, फक्त ही कॅपॅसिटी येते बहुतेक. ही फक्त कॅपॅसिटी त्याने काढली, चार्ज काढलेलाच नाही. अर्धवट क्वेश्चन ठेवलेला आहे. सो दिस इज द C ची व्हॅल्यू येते. C ची व्हॅल्यू इंटू फी ची व्हॅल्यू किती आहे 20.1 आहे. एवढं कुलम हा चार्ज येणार आहे तुमचा. दॅट इज युअर आन्सर. त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स ऑफ ए कॅपॅसिटर व्हेन इट इज पार्शियली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक मटेरियल. पार्शियली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम इज लाईक दिस. So this is a parallel plate capacitor. ओके, आणि इथं काय केलेलं आहे बघा. मध्ये एका सर्टन थिकनेस मध्ये दोन्ही प्लेट्सच्या मध्ये काय केलेलं आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल भरलेलं आहे. ओके, म्हणजे कम्प्लिटली फिल केलेलं नाही. दोन प्लेट्सच्या मध्ये कम्प्लिटली के कॉन्स्टंटचं डायलेक्ट्रिक मटेरियल जर भरलेलं असेल, के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचं डायलेक्ट्रिक मटेरियल भरलेलं असेल तर फॉर्म्युला एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी येतो, बरोबर आहे ना. कम्प्लीट स्पेस मध्ये भरलेला असेल तर. आता कम्प्लीट स्पेस नाहीये तर टोटल थिकनेस किती आहे डी आणि त्याच्यामध्ये टी थिकनेसचं मटेरियल भरलेलं आहे. दोन प्लेटचा टोटल थिकनेस डी, त्याच्यामध्ये टी थिकनेस भरलेला आहे. तर हा फॉर्म्युला डेरिव्हेशन काय आपण करणार नाही. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा. कॅपॅसिटी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय, न्यूमरेटरला ए इप्सिलॉन नॉट घ्यायचं, डिवायडेड बाय डी मधून टी थिकनेस अगोदर मायनस करायचा. डी मधून काय करायचा, टी थिकनेस अगोदर मायनस करायचा आणि परत ऍड करायचा टी बाय के. ओके, सो दॅट इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पाठच करायचा. काय करायचं लक्षात आलं का. सपोज टी थिकनेसचं के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणारं मटेरियल आपण दोन प्लेटच्या मध्ये जर भरलं, ओके, तर कॅपॅसिटी किती येणार बघा, ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. बोला, एनी डाऊट. काय डाऊट आहे का. काय कोण बोलते का नाही, काय करायला लागलाय. हा, आता तुम्ही मग मला फॉर्म्युला दुसरा सांगायचा आहे. So once again, this is a parallel plate capacitor.
वन्स अगेन दिस इज अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे आता 2 मटेरियल भरलेले आहेत. हे बघा, याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे, याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 आहे, याचा थिकनेस जो आहे तो T1 आहे आणि याचा थिकनेस जो आहे तो T2 आहे आणि 2 प्लेट मधलं सेपरेशन D आहे. तर कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय होणार सांगा रे जरा. प्रिव्हियस मेथड जे आहे त्याच्यावरूनच सांगायचं आहे. न्यूमरेटरला काय येणार A एप्सिलॉन नॉट, डिनॉमिनेटर काय येणार जरा बोला. पाठीमागे जे काय केलेलं होतं तेच आता देखील करायचं आहे. सांगा आर्या सांग. D minus T1 plus T2 plus T1 plus T2 by K. आणखी कोण सांगतंय? मीच. सांगा. D minus T1 plus T2 plus T1 plus T2 by K. T1 by K1 plus T2 by अवंतिका सांग बघूया. A epsilon naught divided by D minus T1 minus T2 plus T1 by K1 plus T2 by K2. हा, आणखी नेहा सांग बघूया. नेहा कुठं गायब आहे, लेक्चरला नाहीये प्रेझेंट, चालू करून कुठेतरी गेली आहे असं दिसायला लागलंय. नेहाला मीटिंग मधून काढून टाकतो थांबा. आहे सर. आहे काय? हा मग सांग, आन्सर सांग. C is equals to A epsilon naught D minus T1 plus D minus T2 plus हे बघा, मी काय सांगितलंय तुम्हाला, सुरुवातीला जो मध्ये टाकलेला थिकनेस आहे तो वजा करायचा, म्हणजे D मायनस म्हणजे T1 पण मायनस करावं लागेल, T2 पण मायनस करावं लागेल, म्हणजे ब्रॅकेट मध्ये असं लिहू शकतो T1 प्लस T2 एवढा थिकनेस काय करावं लागेल आपल्याला, मायनस करावं लागेल. म्हणजे D मायनस T1 मायनस T2 लिहू शकताय किंवा D मायनस इन ब्रॅकेट T1 प्लस T2. अगोदर एवढा थिकनेस मायनस करा आणि प्लस ऍड किती करायचा, T1 बाय K1, कारण T1 थिकनेस K1 चा आहे आणि T2 थिकनेस काय आहे, K2 चा आहे. त्याच्यामुळे T1 प्लस T2 डिवायडेड बाय फक्त K होणार नाही, ते लक्षात घ्या. T1 बाय K1 प्लस T2 बाय K2 होणार. दॅट इज युअर आन्सर. ओके, हे डायलेक्ट्रिक स्लॅब टाकल्यानंतर या पद्धतीने होणार आहे. आणि सपोज असं सांगितलं की डायलेक्ट्रिक स्लॅब टाकण्याऐवजी इथं मेटल प्लेट इन्सर्ट केली, ती थिकनेस, हे कधी आहे, फेन डायलेक्ट्रिक स्लॅब. आता इथं फेन मेटल प्लेट इज इन्सर्टेड, टी थिकनेसची 2 प्लेट्सच्या मध्ये. म्हणजे हीच डायग्राम सपोज घेऊया आपण इथं. आता फॉर्म्युला काय होणार बघा, कॅपॅसिटी C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट. तोच फॉर्म्युला, पहिला हा जो फॉर्म्युला आहे ना, तोच फॉर्म्युला वापरून बघा की D मायनस, आपण काय करतोय, थिकनेस सुरुवातीला मायनस करतोय, बरोबर आहे ना, D मायनस T प्लस T बाय K करतोय. आता मला सांगा मेटल प्लेटचा K किती असतो रे? Infinity. हा, मग काय होणार, 0. T बाय इन्फिनिटी, म्हणजे ते झिरोच येणार ना, म्हणजे D मायनस Tच फक्त येणार. म्हणजे T थिकनेसची मध्ये मेटल प्लेट टाकली तर फक्त काय करायचं, A एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D मायनस थिकनेस, एवढंच करायचं आहे. लक्षात आलं? So this is the formula for capacity when dielectric plate or metal plate is inserted between them. Okay.
आता याचे इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, जरा क्वेश्चन्स पण बघूया. एक्झाम्पल आहे 2.56. A dielectric slab of thickness 1 centimeter. Dielectric slabचा thickness दिलाय 1 centimeter and dielectric constant K is given as 5. Is placed between the plates of parallel plate capacitor of area. प्रत्येक प्लेटचा एरिया दिलाय 0.01 मीटर स्क्वेअर and separation म्हणजे D दिलाय 2 सेंटीमीटर. Calculate change in capacity of the capacity on introduction of the dielectric. What would be on the change if dielectric slab were conducting? म्हणजे काय करायचं आहे, चेंज काढायचं आहे. म्हणजे सुरुवातीला डायलेक्ट्रिक प्लेट नसतानाची कॅपॅसिटी, त्याच्यानंतर ही डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यानंतरची कॅपॅसिटी आणि त्याच्यानंतर मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी, अशा 3 कॅपॅसिटी तुम्हाला काढायच्या आहेत. आणि प्रत्येक वेळी इन्क्रीज किती होते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सुरुवातीला फर्स्ट एअर कॅपॅसिटर. ठीक आहे, सी चा फॉर्म्युला काय, ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. ओके, सो त्याला सी ए म्हणूया, सी ए. आता ए किती आहे, 0.01 म्हणजे त्याला पॉवर मध्येच लिहितो 10⁻⁻⁴. इप्सिलॉन नॉट म्हणजे 8.85 इंटू 10⁻⁻12 डिवायडेड बाय डी किती आहे बघा, 2 इंटू 10⁻⁻². म्हणजे कॅपॅसिटी होणार आहे आता 8.85 ला 2 न डिवाइड केलं तर 4.425 इंटू 10⁻⁻12 फॅरड, हे एअर असताना. त्याच्यानंतर काय करायचं आहे आता, त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर थिकनेसची डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करायची आहे. सो कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक. ओके, काय होणार बघा, न्यूमरेटर तर ए इप्सिलॉन नॉटच येणार आणि डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय के, म्हणजे 10⁻⁻² इंटू 8.85 इंटू 10⁻⁻12 डिवायडेड बाय टोटल थिकनेस आहे 2 सेंटीमीटर मायनस 1 सेंटीमीटर, म्हणजे इथं 1 सेंटीमीटरच राहणार. ओके, प्लस 1 डिवायडेड बाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे 5, आणि या सगळ्याला सेंटीमीटर असल्यामुळे 10⁻⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो 10⁻⁻², 10⁻⁻² कॅन्सल, न्यूमरेटरला 8.85 इंटू 10⁻⁻12 राहणार आणि डिनॉमिनेटरला ओके 1 प्लस 1/5 म्हणजे किती होणार, 6/5 इंटू 6/5 फक्त. So new capacitance with dielectric. Five by 6 times 8.85 into 10⁻⁻12 फॅरड. हे हाफ टाइम्स होता, हा 5/6 टाइम्स होणार, हे थोडीशी वाढणार आहे कॅपॅसिटी. आणि थर्ड केस येणार आहे व्हेन मेटल प्लेट इज इन्सर्टेड. मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतर फक्त डी मायनस टीच होणार ना. सो कॅपॅसिटी विथ कंडक्टिंग प्लेट और मेटल प्लेट ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी. ओके, सो ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी म्हणजे काय होणार आहे 8.85 इंटू 10⁻⁻12 डिवायडेड बाय फक्त डी मायनस टी असणार आहे, म्हणजे डिवायडेड बाय 1 फक्त असणार आहे, एवढीच येणार ना. 8.85 इंटू 10⁻⁻12 येणार फॅरड.
सेपरेशन हाफ झाल्यासारखं होणार आहे. 2 सेंटीमीटरचं काय होणार 1 सेंटीमीटर. सेपरेशन हाफ झालं की कॅपॅसिटी डबल होते ना. सो आणि हे सबट्रॅक्शन करून मग काय करू शकताय तुम्ही चेंज इन कॅपॅसिटन्स फाइंड आउट करू शकताय. हे लक्षात येते का? नेक्स्ट क्वेश्चन आहे 2.58. काय दिले बघा. अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर हॅज प्लेट एरिया A and separation between plate is small d. The capacitor is connected to battery of voltage V. Okay, PD किती दिलाय फी दिलाय. तर फाइंड द चार्ज ऑन कॅपॅसिटर. क्यू काढायचा आहे पहिला क्वेश्चन. आणि दुसरा क्वेश्चन आहे फाइंड the plate separation is decreased to d/2. Find the extra charge given by the battery to the positive plate. आता सेपरेशन जर काय केलं d/2 केलं तर एक्स्ट्रा चार्ज सप्लाइड काढायचा आहे. बघा एक्स्ट्रा चार्ज सप्लाइड काढायचा आहे. तर आता पहिल्या केसमध्ये चार्ज काढायचा आहे. तर चार्जचा फॉर्म्युला काय असतो C इंटू फी ना. सी व्ही. कॅपॅसिटी किती येणार A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D इंटू व्होल्टेज. सो इनिशियल चार्ज असणार आहे A इप्सिलॉन नॉट फी डिवायडेड बाय D. सो इनिशियली दिस मच इज चार्ज. व्हेरी सिम्पल. आता सेपरेशन d/2 केलं तर न्यू चार्ज ओके क्यू डॅश न्यू कॅपॅसिटी C इंटू व्होल्टेज तेवढंच राहणार आहे. बॅटरी तेवढीच कनेक्टेड आहे. फक्त सेपरेशन हाफ केलंय. त्याच्यामुळं न्यू चार्ज किती होणार बघा. A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय सेपरेशन त्याने d/2 केलंय. व्होल्टेज तेवढंच आहे. त्याच्यामुळे 2A इप्सिलॉन नॉट फी डिवायडेड बाय D हा न्यू चार्ज प्लेटवर येणार आहे सेपरेशन हाफ केल्यावर. सो देअरफॉर एक्स्ट्रा चार्ज सप्लाइड काय येणार आहे Q डॅश मायनस Q येणार आहे. दॅट इज 2A इप्सिलॉन नॉट फी बाय D मायनस A इप्सिलॉन नॉट फी बाय D. म्हणजे आन्सर येणार आहे A इप्सिलॉन नॉट फी डिवायडेड बाय D इज द आन्सर. ओके लक्षात आलं का? नेक्स्ट क्वेश्चन इज 2.59. Distance between plates of a parallel plate capacitor is 0.04 meter. Separation किती दिलाय 0.04 meter दिलाय. The field of 5000 volt per meter established between plate म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड दिलाय 5000 volt per meter and an uncharged metal plate of thickness 0.01 meter. अनचार्ज्ड मेटल प्लेट देखील काय केलेलं आहे मेटल प्लेट इन्सर्ट केली. थिकनेस दिलाय 0.01 meter is inserted into the condenser plate parallel to the plate. Find the potential difference between the plate before introduction of metal plate after introduction. म्हणजे सुरुवातीचा पीडी काढायचा आहे म्हणजे मेटल प्लेट टाकायच्या अगोदर आणि नंतरचा पीडी टाकायचा आहे मेटल प्लेट आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर. What would be potential difference if plate of dielectric constant K is equal to 2 introduced in the place of metal plate?
मेटल प्लेट ऐवजी काय केलं, आता न्यू पीडी फी3 पण काढायचं आहे. फेन काय होणार आहे, के इज इक्वल टू 2 असणारी डायलेक्ट्रिक स्लॅब जर इन्सर्ट केली तर. असे 3 क्वेश्चन आहेत. आता व्होल्टेज काढायचं आहे आपल्याला. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय सांगा रे? सी चा फॉर्म्युला काय, सी इज इक्वल टू क्यू बाय फी. सो व्होल्टेज काढण्यासाठी फॉर्म्युला काय येणार आहे, क्यू बाय सी येणार. ओके, परंतु क्यू दिलेलं नाही आपल्याला, इथं ई दिलंय. ई दिलंय ना. कसं करावं लागेल बघा आता इथं. व्होल्टेज V1, V2 आणि V3 काढायचं आहे. आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो फी बाय डी. सो इनिशियल व्होल्टेज V1 बरोबर काय येणार आहे, ई इंटू डी येणार आहे सुरुवातीला. ई इंटू डी. सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, 5000 आणि सेपरेशन बिटवीन प्लेट किती आहे, 0.04. सो सुरुवातीचं पोटेन्शियल येणार आहे दॅट इज 5 4s are 20. ओके, किती येणार आहे, 5 इंटू हे 10⁻³ येणार, हे 4 इंटू 10⁻⁻² येणार. सो 20 इंटू 10⁻1 म्हणजे 200 येणार आहे. इनिशियल व्होल्टेज जे असणार आहे ते 200 व्होल्ट असेल. 200 व्होल्ट. volt is the initial voltage. That is V1 आला आपलं. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतर. मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतरचा आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे. आता हा जो कॅपॅसिटर आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, हा जो कॅपॅसिटर आहे तो आयसोलेटेड कॅपॅसिटर आहे, म्हणजे तो एकदा चार्ज करून ठेवलेला आहे. ओके, आता मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतर व्होल्टेज किती होणार हे लक्षात घ्या. व्होल्टेज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर इकडे लक्ष द्या. आता मेटल प्लेट इन्सर्ट करणार किंवा डायलेक्ट्रिक स्लॅब ज्यावेळी आपण इन्सर्ट करणार त्यावेळी कुठली गोष्ट तिथं चेंज होणार नाही. तर तिथं चार्ज नावाची गोष्ट जी आहे ती चेंज होणार नाही. म्हणजे सुरुवातीला जेवढा चार्ज असणार आहे तेवढाच नंतर देखील चार्ज असणार. आता सुरुवातीचा चार्ज किती असणार आहे, दॅट इज C1 V1 आणि नंतरचा चार्ज काय असणार आहे, C2 V2. चार्ज मात्र चेंज होणार नाही, कारण तो कॅपॅसिटर जो आहे तो कुठेही कनेक्टेड नाही. सुरुवातीला चार्ज Q1 होता आणि त्याच्यामध्ये नंतर काय केले आपण, मेटल प्लेट किंवा डायलेक्ट्रिक प्लेट जी आहे ती इन्सर्ट केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे चार्ज चेंज होणार नाहीये, व्होल्टेज मात्र कॅपॅसिटीनुसार चेंज होणार. आता इनिशियल कॅपॅसिटी काय असणार आहे, A∈0/d इंटू सुरुवातीचं व्होल्टेज किती काढलंय आपण, 200. आता मेटल प्लेट इन्सर्ट केली आहे ना, मग मेटल प्लेट इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी किती होते रे, D मायनस थिकनेस फक्त होते. मेटल प्लेट इन्सर्ट केली तर इंटू व्होल्टेज V2 होणार. ओके, सो A∈0 कॅन्सल होणार. सुरुवातीचं सेपरेशन किती होतं, 200 डिवायडेड बाय 0.04. ओके, आता इथं काय होणार आहे, V2 डिवायडेड बाय 0.04 मायनस 0.01 म्हणजे काय येणार आहे, 0.03 होणार आहे. ठीक आहे, सो V2 इज इक्वल टू 3/4 इंटू 200 होणार आहे, कारण 0.03 LHS ला नेलं. सो 3/4 होणार व्होल्टेज, म्हणजे किती होणार आहे, दॅट इज 150 व्होल्ट होणार. दॅट इज द आन्सर. ओके, 150 व्होल्ट. आणि आता डायइलेक्ट्रिक स्लॅब आपण जर इन्सर्ट केली, डायइलेक्ट्रिक स्लॅब,
तर पुन्हा एकदा डायइलेक्ट्रिक स्लॅब जरी म्हणजे मेटल प्लेटच्या ऐवजी काय करायचं आहे, आता डायइलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करायचे आहे. आता डायइलेक्ट्रिक स्लॅब जरी इन्सर्ट केली तर वन्स अगेन काय होणार आहे, सुरुवातीला जेवढा चार्ज असणार आहे तेवढाच नंतरचा चार्ज असणार आहे. त्याच्यामुळे C1 V1 इज इक्वल टू काय येणार आहे, C2 V2 येणार आहे. C1 म्हणजे काय, A epsilon नॉट बाय D इंटू इनिशियल व्होल्टेज 200 आणि नवीन कॅपॅसिटी A epsilon नॉट बाय D मायनस T प्लस काय करायचं असतं, T बाय K करायचं असतं इंटू काय होणार आहे, दॅट इज V3 व्होल्टेज काढायचं आहे. C3 V3 म्हणूया आता. Q1 is equal to Q3, C1 V1 is equal to C3 V3. पुन्हा एकदा A epsilon नॉट कॅन्सल होणार. LHS ला 200 डिवायडेड बाय किती 0.04 इनिशियल सेपरेशन आणि त्याच्यानंतर आता इथे किती होणार आहे, V3 डिवायडेड बाय 0.04 मायनस 0.01 म्हणजे 0.03 प्लस 0.01 ओरिजिनल थिकनेस किती आहे, 0.01 आहे ना डायइलेक्ट्रिक प्लेटचा आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, 2 आहे. ठीक आहे, म्हणजे या साईडला किती होणार बघा, 200 डिवायडेड बाय 0.04 इज इक्वल टू V3 डिवायडेड बाय 0.03 प्लस 0.005 म्हणजे काय होणार, 0.035 होणार. सो V3 इज इक्वल टू 35 divided by 40, 35 divided by 40 into 200. So V3 होणार आहे व्होल्टेज 175 व्होल्ट. दॅट इज द आन्सर. म्हणजे व्होल्टेज या पद्धतीने चेंज होणार आहे. सो आन्सर सुरुवातीला 200 व्होल्ट होतं. सुरुवातीला किती होतं, 200 व्होल्ट. ओके, मेटल प्लेट इन्सर्ट केल्यावर 150 झालं आणि डायइलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यावर 175 व्होल्ट झालं. क्वेश्चन मध्ये काय केलं ते लक्षात आलं का बघा. सो सुरुवातीचं व्होल्टेज कसं काढलं आपण, सुरुवातीचा व्होल्टेज V इज इक्वल टू फॉर्म्युला आहे E/D, कारण इलेक्ट्रिक फील्ड आणि सेपरेशन आपल्याकडे आहे E/D. आणि नंतरचं व्होल्टेज काढण्यासाठी काय केलं, Q1 इज इक्वल टू Q2 किंवा Q1 इज इक्वल टू Q3 केलेलं आहे. Q1 म्हणजे C1 V1, Q2 म्हणजे C2 V2. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन हे केलेलं आहे. पण या केसमध्ये चार्ज अजिबात चेंज होत नाही असं आपण कन्सिडर करतोय.